नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी गाडी घेऊन निघालो होतो आपण आपल्या चौकातून. गावातच आपल्या सार्वजनिक गणपती बसला होता. गणपतीचं वगैरे बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो. जसं गावाच्या बाहेर पडलो तस आपला पण काल तलाव साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला होता. काल आणि आज इतका पाऊस झाला की 2 दिवसामध्ये डे नाईट मध्ये तलाव तो ओव्हरफ्लो झाला. पण तलावाच्या साईडचे काही रानामध्ये पण पाणी शिरलं. तलाव तर काय असा डिच भरलाय ना. कसं आहे, पाणी असलं म्हणजे शेतकरी समाधानी हो. पण आज पाणी इतकं झालंय की आता शेतकऱ्याला पण वैताग आलाय. कारण पाऊस पडतो किती हेच कळत नाही. पाऊस इतका झाला की फुल 2 दिवस काय गाडी कुठे गेलीच नव्हती. मग काय आपण पण घरीच होतो. तिथून लागलो हायवेला. मग म्हणलं मोसम पण एक नंबर झालाय, एक व्हिडिओ टाकायला लागते. कारण आज आपण ऑर्डर घेतली होती कोल्हापूरची ऑर्डर, म्हणजे माल थोडा कमीच होता. त्यामुळं आलो आधी पंपामध्ये. कारण गाडी बसून होती, म्हणलं टॅकी फुल कर भाऊ. भाऊनं टॅकी वगैरे फुल केली आणि तिथून गेलो. थोडा वेळ होता, मग म्हणलं विलासबाईच्या मेडिकलवर जायला लागते. विलासबाईपाशी बसलो. लय दिवस झालं भेट झाली नव्हती भाऊची. मग म्हणलं भाऊनं गप्पा वगैरे केल्या. जरा झेरॉक्स वगैरे काढायचं होतं. झेरॉक्स वगैरे काढून घेतलो. मग लगेच विलासबाईनं चहा सांगितला. चहा वगैरे घेतला. बायाच्या इथं मस्त स्वामी समर्थची मूर्ती आहे. मस्त स्वामीजीचं सकाळी सकाळी दर्शन वगैरे झालं. तिथून निघालो. कंपनीतून आला फोन, मला आता भरायला लागते. काय वाटत या माशाने ट्रॅफिक खूप केली होती. त्यामुळं वाट काढत काढत आलो कंपनीत. कंपनीत लावली दिली गाडी धक्क्याला लावून. मग म्हणलं आता भरल गाडी. मग थोड्या म्हणजे लेबर पण आले. त्यानंतर मग म्हणलं आता गाडी भरायला लागते. थोड्या वेळानं फाळकं वगैरे त्यांना खोलून दिलं. मग म्हणलं लेबरची जरा सुट्टी झाली होती, जरा बाहेर गेले ते कामानिमित्त. मग म्हणलं दुपारची वेळ झाली आहे, साहेबाची गाडी घेतली. मग म्हणलं थोडंसं जेवण करायला लागते, कारण उशीर झाला होता. म्हणलं जेवण केलं म्हणजे कसं आहे, पुन्हा मोकळं. इथं आलो नामेश्वर भोजनालयावर, मस्तपैकी राईस प्लेट घेतला. जेवण वगैरे एक नंबर दिलं होतं त्यांनी. तेवढ्यात काय लेबरनं आपली गाडी भरून ठेवली होती. गाडी भरली, बांधली आणि लागलो हायवेला. लातूर रोडला आलो आणि चाललो हायवेवर. मग काय मोसम तर काय एकदम कडक झाला होता. तिथून पुढे आलो जवळपास आपण 25-30 किलोमीटर. आणि वातावरण तर काय एक नंबर झालं होतं. त्यामुळे मला एक व्हिडिओ काढायला लागतोय. कारण कसं आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, असं आभाळ, असं वातावरण आणि गाणे, मग काय विषयच नाही हो. तिथून निघालो आपण पुढे. आणि हे बघा मांजराला पाणी जर आलं होतं. कारण काही सांगायची गोष्ट नाही. खालच्या पुलावरून तर पाणी जातच होतं, पण शेतामध्ये पाणी शिरलं होतं. एवढं पाणी बघून खरंच डोळेच फिरायला लागले. मग म्हणलं का मोबाईल मध्येच बघायला लागते, कारण आपण तर पाणी बघायची काही डेअरिंग होत नव्हती. तिथून थोडंसं बाहेर आलो, शोरूमला पण गेलो. शोरूमला थोडंसं गाडीचं काम करायचं होतं. तिथलं काम वगैरे केलं. लातूरमध्ये पोहोचलो. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.